30,000 प्रकारच्या छोट्या इंडस्ट्री ह्या फक्त महाराष्ट्रामध्ये चालतात. त्यांचे जे हे वस्तू आहेत ह्या फक्त कुठल्याही मॉलमध्ये विकल्या जात नाही, कुठल्याही दुकानात विकल्या जात नाही, पण तो स्ट्रीट वेंडर आपल्या रस्त्यामध्ये विकतो. कायद्याचा ह्या स्ट्रीट वेंडरचा जो उपजीविका आहे, त्याचा जो व्यवसाय आहे, ह्याचं संरक्षण कुणी करायचं आहे? महानगरपालिकेने करायचे, केंद्राने करायचे आणि राज्यांनी करायचे. या कायद्यामध्ये स्पष्ट म्हटले नाही की स्ट्रीट वेंडर हा या आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जे हरदीपसिंग पुरी केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी भर संसदेत सांगितलं की स्ट्रीट वेंडर हा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये इतका मोठा घटक आहे की त्यांनी ह्या अर्थव्यवस्थेमध्ये चालना देण्याचं काम करतो. महानगरपालिका सर्वे करून जी प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे तीच करत नाही, कारण त्यांना कारवाई करायची असते स्ट्रीट वेंडरवरती. 2 करोड भारतामध्ये आता स्ट्रीट वेंडर अंदाजे आहेत. 2 करोड आता संपूर्ण भारतामध्ये 2 करोड स्ट्रीट वेंडर असल्याचे, तर तो आकडा आपली 140 कोटी लोकसंख्या आहे, त्याच्या 2.5% हवा आहे, तर तो आत्ता नाही आहे. नमस्कार, मी सागर अलकुंटे मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत करतो. पदपथ विक्रेत्यांच्या संदर्भातला स्टेट वेंडर ॲक्ट 2014 साली देशासह महाराष्ट्रामध्ये लागू झाला. हा कायदा नेमका काय आहे, कोणासंदर्भातला आहे, याची अंमलबजावणी कशी होते, कुठल्या पद्धतीने होते, या ॲक्टच्या अंतर्गत कोणकोणते विषय येतात, पदपथ विक्रेत्यांचे काय प्रश्न आहेत, या सर्व गोष्टींच्या बाबतीत आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आत्ता मोहिते सर आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की हा जो ॲक्ट आहे हा कधी गठीत करण्यात आला, याची सुरुवात कशी झाली आणि नेमका हा ॲक्ट कोणा संदर्भातला आहे आणि कोणत्या लोकांसाठी काम करतात. नमस्कार सर. नमस्कार, मी दीपक मोहिते, अध्यक्ष पथविक्रेता एकता समिती, सदस्य नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट वेंडर. 2009 साली हा कायदा कच्च्या स्वरूपात झाला. नॅशनल हॉकर्स पॉलिसी नावाने हा धोरण तयार करण्यात आलं आणि पॉलिसी तयार झाली. त्यानुसार केंद्र सरकारने सर्व राज्यांना निर्देश दिले की तुम्ही नॅशनल हॉकर्स पॉलिसीच्या नावाखाली पथविक्रेत्यांचं सर्वेक्षण करा आणि सर्वेक्षण करण्यापूर्वी त्यांची सिलेक्टेड TVC गठीत करा. मग जे काही संघटना होत्या त्या संघटनांनी आपापले प्रतिनिधी लेटर हेडच्या स्वरूपामध्ये त्या महानगरपालिकेकडे दिले. त्या महानगरपालिकेने त्यातनं चयन करून काही OBC, काही ST, काही अपंग आणि काही असं महिलांना 33% हे जागा देऊन सिलेक्टेड TVC ह्या सर्व महाराष्ट्रामध्ये आणि देशभरात स्थापन झाल्या. त्याच्यानंतर 2009 बऱ्याच राज्यांमध्ये ह्या सर्व स्ट्रीट वेंडरचा सर्वे झाला. त्यानुसार आपला 18,000 लोकांचा सर्वे नॅशनल हॉकर्स पॉलिसीवर पुणे महानगरपालिकेचा फक्त 18,000 लोकांचा सर्वे झाला होता 2009 साली. 2009 साली फक्त पुणे महानगरपालिकेचा 18,000 लोकांचा सर्वे झाला. हा जो ॲक्ट आहे हा संपूर्ण देशात लागू आहे का? आता देशात लागू आहे, संपूर्ण देशभरात लागू आहे. जो जम्मू काश्मीरला लागू नव्हता, जम्मू काश्मीर आणि फक्त जे रेल्वेची पटरी आहे या 2 ठिकाणी हा फक्त कायदा लागू नव्हता, पण आता 370 हटवल्यामुळं जम्मू काश्मीरमध्ये पण हा कायदा लागू झालेला आहे. फक्त आता जी रेल्वे पटरी आहे, रेल्वे पटरीच्या आजूबाजूला रेल्वेच्या अखत्यारीत जागेमध्ये हा स्ट्रीट वेंडर ॲक्ट आत्ता लागू नाही आहे. बाकी संपूर्ण देशभरात हा कायदा लागू आहे. हा कायदा संसदेमध्ये कधी पास झाला? 5 मार्च 2014. 5 मार्च 2014. हो, 5 मार्च 2014ला लागू झाला. याची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली आणि या ॲक्टच्या अंतर्गत नेमकं काय येतं? 1 मे 2014 साली हा कायदा लागू करण्यात आला. म्हणजे मार्चला पास झाला आणि 1 मे 2014ला हा कायदा संपूर्ण देशभरात लागू झाला. कारण 1 मे हा कामगार दिवस असतो आणि त्या दिवशीपासून हा कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू झाला. त्याच्यानंतर राज्यांनी आपापल्या योजना तयार करायचं होतं. तर 3 ऑगस्ट 2016ला महाराष्ट्र शासनाने एक योजना तयार केली. ती योजना महाराष्ट्र शासन राजपत्र पथविक्रेता उपजीविका संरक्षण आणि अधिनियम 2014 आणि त्याची बांधणी केली 3 ऑगस्ट 2016ला. तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने काय करायचं, सगळ्या राज्यांमध्ये त्याची कशी अंमलबजावणी करायची, कसे नियम आखायचे, त्यांची समिती कशी करायची, त्या समितीची इलेक्शन कशी घ्यायची, त्याच्यामध्ये कोणकोण घटक असतील, त्याच्यामध्ये प्रशासकीय हे किती 40% हा प्रत्येक स्ट्रीट वेंडरच्या कमिटीमध्ये 40% हा प्रॉपर स्ट्रीट वेंडर पाहिजे, 10% संघटनेचे प्रतिनिधी पाहिजे म्हणजे 50% आणि 50% हे प्रशासकीय घटक पाहिजे. त्या प्रशासकीय घटकामध्ये ट्रॅफिक पोलीस, स्थानिक पोलीस, आरोग्य अधिकारी आणि FSI, कारण का ह्या स्ट्रीट वेंडरशी निगडीत FSIची असतात. तर असे 50%मध्ये ही घटक आणि 50% स्ट्रीट वेंडर आणि संघटना घटक असा तो 100%चा कमिटी आहे.
ती जी बांधणी आहे त्या पद्धतीने कमिटी तयार करायची. त्या कमिटीने सर्व पथविक्रेत्यांचं सर्वेक्षण करायचं. सर्वेक्षण करताना त्याच्यात 3 घटक येतात. एक स्थिर पथविक्रेता, एक चलत म्हणजे फिरता पथविक्रेता आणि स्टॉल म्हणजे जो पक्का की जो जुना आहे त्याला पक्का स्टॉल दिला जातो. असे 3 प्रकारचे स्ट्रीट वेंडर या कायद्यामध्ये नमूद केलेले आहेत. त्याच्यामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की वेळेनुसार म्हणजे आत्ता आपण 2021, 22, 23 मध्ये स्ट्रीट वेंडरची संख्या वाढत गेलेली. पहिले ठराविक फक्त फळ विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते आणि बाकी विक्रेते होते. आता ते स्ट्रीट वेंडर मोबाईल रिचार्जिंगपासून ते मोबाईलचे साहित्य विकण्यापर्यंत जे काही काळानुसार व्यवसाय बदलत आहेत त्या व्यवसाय बदलामध्ये तसे स्ट्रीट वेंडर वाढत गेलेले आहेत. आणि कायद्यामध्ये असंच म्हटलेलं आहे की तुम्ही त्या महानगरपालिकेने त्या भौगोलिक परिस्थितीनुसार तुम्ही त्या स्ट्रीट वेंडरच्या आकड्यामध्ये पण बदल करू शकता असं त्या कायद्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. त्या नगर पथविक्रेता समितीची निवडणूक लोकशाही पद्धतीने महानगरपालिकेने घ्यायची असती. त्यानुसार आपली आता 2 डिसेंबर 2022ला आपली स्ट्रीट वेंडरची इलेक्शन झाली. त्याच्यातनं 8 प्रतिनिधी आपले निवडून आलेले आहेत आणि 6 NGOचे सदस्य आहेत आणि 6 प्रशासकीय अशी 20 लोकांची कमिटी आत्ता पुणे महानगरपालिकेमध्ये अस्तित्वात आहे. आणि त्याची 3 महिन्यातून एकदा टाऊन वेंडिंग कमिटीची, त्याला टाऊन वेंडिंग कमिटी म्हणतात, TVC नगर पथविक्रेता समिती, त्याची 3 महिन्यातून एकदा मिटिंग झाली पाहिजे. त्या 3 महिन्यामध्ये ह्या स्ट्रीट वेंडरचा आपापल्या भागामध्ये काय आपण अंमलबजावणी केली कायद्याची, त्यांच्यावर कशाप्रकारे आपण अनधिकृत कसं नियंत्रण केलं, अशा प्रकारे सर्व हा जो ॲक्ट आहे स्ट्रीट वेंडर ॲक्ट, ह्या ॲक्टच्या माध्यमातून पथविक्रेते जे आहेत त्यांना काय नेमका फायदा होणार आहे, आर्थिक लाभ त्यांना कसा मिळणार आहे, याबद्दल थोडं काय तुम्ही माहिती द्याल? ह्या कायद्याचं नावच आहे पथविक्रेता उपजीविका संरक्षण आणि पथविक्रेता विनियम. म्हणजे ह्या कायद्याचा ह्या स्ट्रीट वेंडरचा जो उपजीविका आहे, त्याचे जो व्यवसाय आहे, ह्याचं संरक्षण कुणी करायचं आहे? महानगरपालिकेने करायचं आहे, केंद्राने करायचं आहे आणि राज्याने करायचं आहे. ह्या कायद्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं नाही की स्ट्रीट वेंडर हा या आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कारण आत्ता 36,000 प्रकारच्या छोट्या इंडस्ट्रीज ह्या फक्त महाराष्ट्रामध्ये चालतात. त्यांचे जे ह्या वस्तू आहेत ह्या फक्त कुठल्याही मॉलमध्ये विकल्या जात नाही, कुठल्याही दुकानात विकल्या जात नाही, पण तो स्ट्रीट वेंडर आपल्या रस्त्यामध्ये विकतो. आणि त्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्यामुळं स्ट्रीट वेंडरला अतिक्रमणकारी म्हणू नये असं स्वतः हरदीपसिंग पुरी केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी भर संसदेत सांगितलं की स्ट्रीट वेंडर हा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये इतका मोठा घटक आहे की त्यांनी ह्या अर्थव्यवस्थेमध्ये चालना देण्याचं काम करतो. त्याच्यामुळे यांना कुणी अतिक्रमणकारी म्हणू नये. ज्यावेळी त्या स्ट्रीट वेंडरचा सर्वे होतो तो अधिकृत होतो आणि त्याला पुनर्वसन आणि सर्व सुविधा देण्याची जबाबदारी ही प्रशासनाची असते. तर प्रशासन ते करत नाही आणि त्यामुळं त्या तुम्ही आत्ता जो प्रश्न विचारला की स्ट्रीट वेंडरला याचा फायदा काय, स्ट्रीट वेंडरांनी ज्यावेळेस महानगरपालिका सूचना देते आणि पेपरला नोटीस देते की आता तुमचा सर्वे होणार आहे, तर माझी सर्व पथविक्रेत्यांना सूचना असेल की ज्यावेळेस सर्वे होईल अशी सूचना येईल. सर्वे हा 1-2 दिवस चालत नाही, कमीत कमी 6 महिने चालतो. किती महिने चालतो? कारण 15 आपला जो पुणे महानगरपालिकेची परिसीमा आहे ही फार मोठी आहे. 15 क्षेत्रीय कार्यालय म्हणून आत्ता पुणे महानगरपालिकेमध्ये 55 लाख लोक राहतात. त्याच्या 2.5% स्ट्रीट वेंडर आज पुण्यामध्ये पाहिजे. आत्ता पुणे महानगरपालिकेमध्ये 39 गावं समाविष्ट झालेली आहेत. त्या 39 गावांचा आकडा मिळून आत्ता काहीच स्ट्रीट वेंडर पुणे महानगरपालिकेमध्ये नाही. आत्ता काय दाखवलं जाते पुणे महानगरपालिकेमध्ये की काही चौकांमध्ये गर्दी होती, त्याचा गर्दीचा फोटो आणि त्या गर्दीचा आकडा दाखवला जातो आणि पुण्यामध्ये फार स्ट्रीट वेंडर असा बनाव केला जातो. खरं तर पुण्यामध्ये आत्ता फक्त 35,000 ते 40,000 स्ट्रीट वेंडरचं अधिकृत नोंदणी झालेली आहे. त्यातल्या 22,000 लोकांना पुणे महानगरपालिकेने प्रमाणपत्र दिलेलं आहे आणि बाकीच्या लोकांना प्रमाणपत्र मिळाले नाही. महानगरपालिका सर्वे करून जी प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे तीच करत नाही, कारण त्यांना कारवाई करायची असते स्ट्रीट वेंडरवरती आणि हा सगळा भाग अर्थव्यवस्थेशी निगडीत असल्यामुळं हा पेंडिंग ठेवला जातो. तर आत्ता वेगळा प्रश्न असा की देशामध्ये आता हा जो कायदा आहे, हे जे कायदा आहे ज्याची अंमलबजावणी 2019 पासून सुरू झाली असं तुम्ही सांगितलं. 20 प्रभावीपणे झाली. 20 कशाप्रमाणे प्रभावीपणे झाली? कारण 20 साली ज्यावेळेस लॉकडाऊन लागलं त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने ह्या लोकांचा आकडा विचारला सर्व महानगरपालिकांना की अशी असंघटित घटकातली लोक काम किती प्रमाणात करतात. त्याचा कुठल्याही महानगरपालिकेकडे अधिकृत आकडा नव्हता. मग महापालिकेने महापालिकेला तसे निर्देश देण्यात आले की तुम्ही हा अधिकृत स्ट्रीट वेंडरचा आकडा आम्हाला पाठवा.
मग प्रत्येक महानगरपालिकेने अधिकृत स्ट्रीट वेंडरचा आकडा ज्या त्या राज्यांना पाठवला, मग राज्यांनी केंद्राला पाठवला. त्यानुसार पुणे महानगरपालिकेमध्ये आत्ता 22,800 लोक अधिकृत आहेत, असा आकडा त्यांनी. तुम्ही आता पुणे महानगरपालिकेचा अधिकृत आकडा सांगताय, पण मला असं विचारायचं की या संपूर्ण देशामध्ये, त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये आणि मग पुण्यामध्ये असं काही आकडेवारीची माहिती तुमच्याकडे आहे का? 2 करोड भारतामध्ये आत्ता स्ट्रीट वेंडर अंदाजे आहेत. 2 करोड आत्ता संपूर्ण भारतामध्ये 2 करोड स्ट्रीट वेंडर असल्याची, तर तो आकडा आपली 140 कोटी लोकसंख्या आहे, त्याच्या 2.5% हवा आहे, तर तो आत्ता नाही आहे. त्याच्यामुळं पुणे आत्ता संपूर्ण भारतातली जी लोकांची गरज आहे ही देखील भागवली जात नाही. त्याच्यामुळं ते मॉल आणि बाकी सगळ्या जे ज्यांना व्यवस्थाच नाही काय काय ठिकाणी न जाण्याची, तर स्ट्रीट वेंडरचा सर्वे झाला पाहिजे. स्ट्रीट वेंडर त्या भागामध्ये दर 5 वर्षांनी त्याचा सर्वे झाला पाहिजे आणि त्या लोकांचा तो सेवा करण्याकरता त्याला संधी मिळाली पाहिजे. आता तुम्ही जे सांगितलं की देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 2.5% स्ट्रीट वेंडर असले पाहिजेत, तर मग हे स्ट्रीट वेंडर त्या 2.5% इतक्या प्रमाणात नाही आहे, ह्याची कारणं काय आहेत? याची कारणं अशी आहेत की ज्या भागात प्रत्येक काही प्रमाणामध्ये आमच्या स्ट्रीट वेंडरचाही त्याच्यामध्ये हे काही लोकांना फक्त शहरामध्ये व्यवसाय करायचा, ज्या ठिकाणी गर्दी त्याच ठिकाणी व्यवसाय करतात. माझं प्रत्येक स्ट्रीट वेंडरला हे आव्हान असेल की आता जी महानगरपालिकेची परिसीमा वाढलेली, त्या प्रत्येक परिसीमामध्ये तुम्ही व्यवसाय करा. ज्या ठिकाणी नॅचरल झोन असतो, कोणी तो झोन बसवत नाही, ज्या ठिकाणी पथविक्रेता बसतो आणि येता जाता माणूस तिथं तो थांबून तो व्यवसाय विक्री तिथं केली जाते, त्याला नॅचरल झोन म्हणतात. तर फक्त गर्दीच्या चौकामध्ये व्यवसाय न करता प्रत्येक समाविष्ट आणि समरस्त्यामध्ये पण तुम्ही व्यवसाय करा, म्हणजे तुमची झोन तयार होतील, असे मी त्यांना आवाहन करतो. सर, तुम्ही आत्ता देशाचा आकडा सांगितला अंदाजे. महाराष्ट्रामध्ये आत्ता किती स्टेट वेंडर आहेत की ज्याची अधिकृत माहिती तुमच्याकडे आहेत आणि त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, असं महाराष्ट्रातल्या पथपथ विक्रेत्यांचा आकडा किती आहे? 6.5 लाखाच्या आसपास महाराष्ट्रामध्ये आत्ता स्ट्रीट वेंडरचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि तसं अधिकृत आकडा आत्ता आम्ही 3 तारखेलाच तो काढला. 6.5 लाखाच्या वरती तो आकडा अधिकृत झालेला आहे. म्हणजे त्याची नोंदणी झाली महानगरपालिकेमध्ये? महानगरपालिकेने नोंदणी केलेली आहे. महानगरपालिकेने त्यांना लेटर ऑफ रेकमेंडेशन देखील दिलेलं आहे. त्यानुसार आत्ता त्यांना पंतप्रधान PM स्वनिधी नावाचं 10,000चं लोन हे त्यांना मिळालेले आहे. ज्यांनी 10,000चं लोन फेडले त्यांना 20,000 आणि ज्यांनी 20,000चं लोन फेडले त्यांना 50,000, अशा प्रकारे ज्या त्या स्ट्रीट वेंडरच्या कुवतीनुसार त्याला लोन मिळतं आहे. त्या लोननी त्या स्ट्रीट वेंडरला जो तो आपल्या सावकाराकडनं 10%ने 20%ने कर्ज घेऊन पैसे घेऊन ते आपलं सामान खरेदी करायचा, ते आता नॅशनलाइज बँका पथविक्रेत्यांना लोन द्यायला लागलेत. 75 वर्षात हे देखील कधी झालेलं नव्हतं. म्हणून मी म्हटलं की 20 नंतर प्रभावीपणे ह्या कायद्याची अंमलबजावणी होऊ लागलेली आहे. सर, आता तुम्ही महाराष्ट्रभरातली आकड्यांची माहिती देत आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढी शहरं आहेत त्या शहरांच्या निहाय काही जनगणना होऊन, पथपथ विक्रेत्यांची जनगणना होऊन त्याचा काही डाटा, त्याचा काही आकडा तुमच्याकडे आहे का? तुम्ही सांगू शकता का आमच्या प्रेक्षकांना? नाही, जसं आता PM स्वनिधीनुसार आकडे सांगितलेत. प्रत्येक नगरपालिका, नगर परिषद यांनी आपल्या स्ट्रीट वेंडरचा जो काही सर्वे केला आहे आणि त्यांना जे काही 10, 20,000, 50,000 लोन दिले, ते सगळं पोर्टलवर दाखवते. प्रत्येक महानगरपालिकेचा फक्त ULB नंबर किंवा नाव टाकलं पोर्टलवर की त्याचा आकडा दिसतोय. पोर्टलचं नाव काय? PM स्वनिधी. PM स्वनिधी. अर्बन आणि शहरी मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन पॉवर्टी अलावेशन, ह्या कॅमेरा दाखवतो जरा आमच्या मिनिस्ट्री ऑफ मिनिस्ट्री ऑफ भारत सरकार आवासन एवं शहरी उपशमन मंत्रालय, ह्या मंत्रालयांच्या अंतर्गत हे वेबसाईट चालवलं जातं. PM स्वनिधी नावाचा आत्ता ॲप आहे. त्या स्वनिधी नावाच्या ॲपमध्ये हे असं PM स्वनिधी नावाचं कर्ज दिलं जातं. त्याच्यामध्ये 10,000, 20,000 आणि 50,000 असे 3 प्रकारचे कर्ज दिले जातात स्ट्रीट वेंडरला. त्याच्यामध्ये फक्त ज्याच्याकडे प्रमाणपत्र आहे त्या स्ट्रीट वेंडरला हे कर्ज दिलं जातं. 2014 साली आमचा सर्वे झाला आहे. 14 नंतर ज्या पथविक्रेत्यांनी व्यवसाय चालू केला असेल त्याच्याकडे जे काही दंडाच्या पावत्या आणि जे काही पुरावे असतील ते जर त्यांनी त्या पोर्टलवर टाकले तर त्याला लेटर ऑफ रेकमेंडेशन दिलं जातं. ते स्थानिक महानगरपालिका आणि केंद्र शासन मिळून देतं. लेटर ऑफ रेकमेंडेशन मिळाल्यानंतर त्याला 10,000चं आणि 20,000चं आणि 50,000चं लोन मिळतं. अशा प्रकारे तो आकडा आत्ता 6.5 लाखाच्या आसपास महाराष्ट्राचा आहे. तुम्ही आत्ता सांगितलं की लोन
बँकांकडून मिळते, या सगळ्या संदर्भामध्ये म्हणजे आर्थिक गुंतवणूक वाढवण्यासाठी आणि पदपथ विक्रेत्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी ह्या कायद्याच्या माध्यमातून काही लोन घ्यायचे असतील, काही आर्थिक मदत मिळवायची असेल तर त्याची प्रोसेस काय आणि त्याची माहिती कशामध्ये मिळू शकते? दीनदयाळ अंत्योदय योजना म्हणजे दीनदयाळ अंत्योदय योजना, नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन, त्याच मिनिस्ट्रीच्या अंतर्गतमध्ये दीनदयाळ अंत्योदय योजना, त्यामध्ये पथविक्रेत्यांना 2,000पर्यंत लोन दिलं जातं. ते आपल्या स्थानिक समाज विकास विभागातर्फे मिळतं. तुम्ही त्यांना प्रपोजल द्या, त्यांना स्ट्रीट वेंडरच्या तुमची जी काही गाडी स्टीलची करायची असेल, तुम्हाला जे काही इन्स्ट्रुमेंट घ्यायचे असतील, त्या प्रकारे त्यांना इन्स्ट्रुमेंट द्या. त्या इन्स्ट्रुमेंटचं लोन ते महानगरपालिका तुम्हाला अवेलेबल करून देईल ती. आणि ह्याची जी टक्केवारी असते, ह्याचा जो व्याजदर असतो, त्या व्याजदराच्या संदर्भामध्ये काय नियम आहेत आणि कसं सांगता येईल याबद्दल? 60% व्याज आहे आत्ता PM स्वनिधीला 60% व्याज आहे. आणि जर तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं म्हणजे देवाणघेवाण जर ऑनलाईन केली तर ₹100 महिन्याला कॅशबॅक मिळतो. ₹100 कॅशबॅक मिळाला म्हणजे ₹1200 वर्षाचे झाले. म्हणजे तुमचं जे लोन आहे हे तुम्हाला निःशुल्क, म्हणजे तुम्हाला त्याला व्याजच लागत नाही जर तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं. त्याचं कारण असं आहे, प्रत्येक स्ट्रीट वेंडरनी आत्ता आत्मनिर्भर बनावा असं संपूर्ण देशाची व्याख्या आहे. म्हणून त्यांना QR कोड दिलेले आहेत आणि त्या QR कोडचा वापर करून त्याला त्याचं किती ट्रान्झॅक्शन झाले, तर त्या पथविक्रेत्यांचं गेल्या कित्येक वर्षामध्ये कुठलंही सिव्हिल नव्हतं, त्याचं सिव्हिल आत्ता निर्माण होतं आहे. आत्ता काही स्ट्रीट वेंडर हे 2 लाखाचं मुद्रा लोन देखील घेत आहेत, की ज्या 2 लाखाचं लोन घेऊन त्या लोकांनी स्टीलची FSIची अधिकृत FSIची सँक्शन अधिकृत अशी स्टीलची हातगाडी तयार केलेली आहे. असे संपूर्ण चांगले प्रयोग काही ठिकाणी चालू पण आहेत. हे जे स्ट्रीट वेंडर आहेत, पथपथ विक्रेते, यामध्ये महिलांसाठी काही विशेष पॉलिसी आहेत का, किंवा त्यांच्या निर्वाहासाठी काही वेगळे ॲक्ट वगैरे ह्यात आहे का, त्याची त्या संदर्भातली माहिती? महिलांना या ठिकाणी जसं 33% सर्व ठिकाणी स्थानिक प्रशासनामध्ये जागा आहे, तसं आमच्या कायद्यामध्ये पण 33% आरक्षण आहे. आमची जी कमिटी आहे त्यामध्ये 50% महिला ह्या आवश्यक आहेत. त्यानुसार आत्ता प्रत्येक टाऊन वेंडिंग कमिटीमध्ये हा महिलांना जागा मिळालेल्या आहे. त्यानंतर पिंक झोन नावाचा असा झोन राबवायचा असतो कुठल्याही स्थानिक महानगरपालिकेने. त्या ठिकाणी फक्त महिला व्यवसाय करू शकतात. असं पिंक झोन म्हणून एक संकल्पना केंद्राची आहे, ती आता राबवली जात आहे प्रत्येक महानगरपालिकेमध्ये. महानगरपालिका लेवलला म्हणजे शहरामध्ये असे किती झोन आहेत, किंवा कोणकोणते मार्ग आहेत, कोणकोणते एरिया आहेत की ज्या मार्गावर किंवा त्या रस्त्यांवर तुम्ही पथपथ विक्रेते म्हणून काम करू शकता, आणि त्या संदर्भातली काय माहिती? साधारण 700 ते 750 आत्ता पुणे महानगरपालिकेमध्ये अधिकृत झोन आहेत. त्या ठिकाणी पथविक्रेते व्यवसाय करतात, त्यांचं बिल निघालेलं आहे आणि ते नियमितपणे ते बिल हे महानगरपालिकेला भरतात. त्यांचा आकडा मिळून आत्ता 11,000 लोकांचं फक्त पुनर्वसन झालेलं आहे. आत्ता पुणे महानगरपालिकेमध्ये फक्त 11,000 लोकांचं पुनर्वसन फक्त पुणे महानगरपालिकेने केलेलं आहे. बाकी सगळी लोकं वेटिंगला आहेत आत्ता पुणे महानगरपालिकेत. याची कारणं काय? याची कारणं जसं आत्ता पुणे महानगरपालिकेची जी स्मार्ट सिटीमध्ये आल्यामुळं पुणे महानगरपालिकेला जागेला जे व्हॅल्युएशन आलेलं आहे, तर जो स्ट्रीट वेंडर आहे तो आकडा 35,000 आकडा आहे आत्ता पुणे महानगरपालिकेचा. 5/4 ही जागा प्रत्येक स्ट्रीट वेंडरला अलॉट करण्याचं पुणे महानगरपालिकेला केंद्र शासनाने सांगितलेलं आहे, की 5/4चं जागा थोडक्यात सर्व राज्यांना सांगितलेलं की 5/4ची जागा तुम्ही त्या स्ट्रीट वेंडरला अलॉट करा. तर पुणे महानगरपालिका आत्ता स्मार्ट सिटीमध्ये आल्यामुळं पुण्यातल्या जागांना इतका सोन्याचा भाव आलेला आहे की प्रशासन हे फक्त अर्ध्या लोकांचं पुनर्वसन, अर्ध्या पण नाही म्हणजे काही प्रमाणातच लोकांचं पुनर्वसन करते आणि बाकीच्या लोकांना तसंच वाऱ्यावर सोडून त्यांच्यावर कारवाई केली जाते वारंवार, की त्यांनी काही प्रमाणामध्ये हा व्यवसाय करू नये आणि त्यांनी हा व्यवसाय सोडून जावा. अशा प्रकारचं ही संपूर्ण रचना प्रशासनाची आहे. का म्हणजे प्रशासन अशा पद्धतीने का वागणूक देते, याच्या मागची काही पडद्यामागची काही कारणं? त्याची कारणं अशी अधिकृत आणि अनधिकृत ओळखणं फार सोपं नाही आहे. जर प्रशासनाला लायसन देऊन जर अधिकृत लोकांना काही पाट्या दिल्या किंवा काही दिल्या आणि जर रस्त्याने चाललेलं तर सरळ दिसतं कोण अधिकृत आहे आणि कोण अधिकृत, तर तो आकडा यांना लपून ठेवायचा असतो प्रशासनाला. त्यामुळे प्रशासन स्वतःहून अधिकृत आणि अनधिकृत ह्या लोकांना पोचते आत्ता. एक पदपथ विक्रेते म्हणून तुम्हाला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या किंवा प्रशासकीय यंत्रणेच्या कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं, आणि ह्या अडचणींना ज्या काही अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागते त्या अडचणींना सामोरं जाऊ नये म्हणून त्याची काही म्हणजे तरतूद या कायद्यामध्ये केली आहे का, त्या संदर्भातली थोडी माहिती? ज्या प्रकारे इतर राज्यांनी स्ट्रीट वेंडर ॲक्टची
अतिशय चांगल्या प्रकारे आत्ता दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल सरकारने आत्ता स्ट्रीट वेंडर कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली. त्यांनी आत्ता लॉकडाऊनमध्ये 5,000 रुपये प्रत्येक स्ट्रीट वेंडरला लॉकडाऊनमध्ये दिलेले आहेत. तसे आपल्या महाराष्ट्र शासनाने आणि पुणे महानगरपालिकेने कुठल्याही प्रकारचं, कारण ह्या आत्ता लॉकडाऊनमध्ये फक्त भाजीवाले आणि फळवाले हे स्ट्रीट वेंडर फक्त आपला व्यवसाय करू शकत होते. बाकीचे जे खाद्यपदार्थ विक्रेते त्यांचा व्यवसाय टोटली बंद होते. तर त्या प्रकारे तशाच पद्धतीने तुम्ही कसा हा व्यवसाय चालू करायचा, तर तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने अशी चांगली गाईडलाईन 2016 चालू केली होती. तशा योजना देखील आणल्या होत्या, पण महानगरपालिकेने त्याची प्रभावी अंमलबजावणी केलेली नाही आत्तापर्यंत. आता तुम्ही सांगितलं की दिल्ली सरकार, केजरीवाल सरकारने तिथल्या पथपथ विक्रेत्यांसाठी 5,000 रुपये कोरोनाच्या काळामध्ये दिले होते. सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं असं काही अनुदान आलं होतं का महाराष्ट्रासाठी किंवा विशेष महानगरपालिकांसाठी, आणि ते पोचण्यामध्ये काही दिरंगाई झाली किंवा अद्यापही पोचलं नाही, अशा काही गोष्टी आहेत का तुमच्या नजरेमध्ये? महाराष्ट्र शासनाकडनं 1,500 रुपये आले होते. ते ज्या लोकांनी PM स्वनिधीमध्ये अर्ज केला होता, कारण तोच डाटा महाराष्ट्र शासनाकडे होता, ज्यांनी ऑनलाईन डाटा त्या PM स्वनिधी पोर्टलवर भरला होता, तोच आकडा फक्त गृहीत धरून त्याच लोकांना फक्त 1,500 रुपये मिळाले. तो आकडा साधारण त्यावेळेस 4,500 का 5,000 लोकांचा तो पथविक्रेत्यांचा आकडा होता. तेवढ्याच लोकांना 1,500 रुपये अनुदान आपले उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना आम्हाला मिळाला होता. त्याचवेळी रिक्षावाल्यांना आणि असंघटित घटकाली प्रत्येकाला ते 1,500 रुपये मिळाले होते. त्याच्यानंतर केंद्रातून आम्हाला कुठल्याही प्रकारचं असं अनुदान मिळालं नाही. फक्त PM स्वनिधी नावाचं 10,000चं लोन आम्हाला सँक्शन झालं होतं. ते प्रत्येक पथविक्रेत्याने ऑनलाईन फॉर्म भरायचा. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्याला ते DBT अकाउंटद्वारे त्याच्या अकाउंटला ते जमा होतात, आणि त्यांनी जर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं तर त्याला 100 रुपये कॅशबॅक मिळतो. आता आपण पाहतो की ऑनलाईनचा सगळा जमाना आहे, पण बहुतांश पथविक्रेते जे आहेत ते अशिक्षित आहेत, तर काही वयस्कर आहेत की ज्यांचं शिक्षण वगैरे झालं नाही आहे. तर अशा लोकांसाठी याच्यामध्ये काय तरतूद आहे की हेल्प सेंटर आहेत का, किंवा हेल्प डेस्क आहेत का, की जिथे जाऊन या सगळ्या ऑनलाईनच्या संदर्भामध्ये तुम्ही माहिती घेऊ शकता किंवा त्या ठिकाणी जाऊन अर्ज करू शकता, असं काय आहे का? पुणे महानगरपालिका समाज विकास विभागातर्फे ह्या सर्व PM स्वनिधी कर्जाचे कॅम्प लावले गेले होते. आणि त्या ठिकाणी सर्व पथविक्रेत्यांनी आपापलं, आणि ज्यांच्याकडं मोबाईल हे नाही म्हणजे, तर त्यांचं फक्त बायोमॅट्रिक थंब घेऊन त्यांना त्यांचा ऑनलाईन फॉर्म भरून घेतला, आणि त्यांना 10,000चं लोन मिळालेले. असं 15 क्षेत्रीय कार्यालय मिळून भरपूर कॅम्प झालेले. तोच आकडा साधारण आत्ता आपला 65,000च्या आसपास पुणे महानगरपालिकेमध्ये 65,000 लोकांची नोंदणी झालेली आहे. आणि जसं ज्या प्रकारे तुम्ही आत्ता सांगितलं की काही अशिक्षित आहेत, पण आमचे काही संघटनाचे प्रतिनिधी असतात, ते त्या स्ट्रीट वेंडरपर्यंत जातात, त्यांना त्याची माहिती देतात. आत्ताची परिस्थिती अशी, अशिक्षित माणूस देखील QR कोड वापरून अतिशय चांगल्या प्रकारे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतो आहे. आणि हे म्हणजे फक्त काही 0 काही प्रमाणामध्ये फक्त ते लोक राहिलेले आहेत, ते पण त्यांच्या घरातली लोक ते ट्रान्झॅक्शन करून तो आकडा देखील आता त्याच्यामध्ये आलेला आहे. आता जे काही पथपथ विक्रेते आहेत की ज्यांची नोंदणी नाही आहे ऑनलाईन किंवा काही नाही आहे, तर त्यांची संख्या किती आहे, आणि त्यांना नोंदणी करून घेऊन ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय? आत्ता PM स्वनिधी द्वारे संपूर्ण डाटा आम्हाला मिळालेला आहे. आत्ता आम्ही संघटना म्हणून प्रत्येक स्ट्रीट वेंडरला सांगतो की आत्ता जो सर्वे होणार आहे, त्या सर्वेमध्ये तुम्ही तुमचा जो व्यवसाय आहे त्याचं सर्वे करून घ्या, आणि तुमचा सर्व डाटा त्यात ह्याच्या ऑनलाईनमध्ये टाका. आत्ता सर्वे जो होतो तो ऑनलाईन सर्वे होतो आहे, कारण आत्ता लॉकडाऊननंतर ज्या काही प्रक्रिया चालू झालेल्या आहेत, फॉर्म हा प्रकार म्हणजे अस्तित्वात राहिलेला नाही. ऑनलाईन डाटा तुमचं जे आधारचा फोटो आहे, आधारचा जो नाव आहे, आधारचा संपूर्ण डाटा व्हेरीफाय होतो, आणि त्याला धरूनच तो केला जातो. तो फक्त तुम्ही बायोमॅट्रिक करून घेतलं की ते होतं आहे आत्ता. आणि आम्ही आत्ता संघटना म्हणून आम्ही सगळ्यांना असं सांगतो आहे की तुम्ही तुमचा आधारला मोबाईल नंबर लिंक करून घ्या, म्हणजे भविष्यामध्ये आत्ता येणाऱ्या सगळ्या DBT अकाउंटने तुम्हाला सगळे लाभ, तुम्हाला केंद्राच्या आणि राज्याच्या सर्व योजनांचा लाभ हा पथविक्रेत्यांना घेता येईल. तुम्ही आत्ता सगळी माहिती देताय, अतिशय उत्तम माहिती तुम्ही देताय, पण पथपथ विक्रेत्यांना जर का कोणत्या प्रकारचं लोन घ्यायचं असेल किंवा आर्थिक मदत त्या ठिकाणी घ्यायची असेल, तर ह्याच्या संदर्भातली प्रोसेस काय आहे, कोणत्या मार्गातून आपण तिथपर्यंत जाऊ शकतो किंवा आर्थिक मदत मिळवू शकतो, या संदर्भामधली थोडी माहिती. लॉकडाऊनच्या पूर्वी पथविक्रेत्यांचा कुठलंही सिव्हिल नव्हतं, तर त्यावेळेस PM स्वनिधी नावाची जी योजना आहे ती केंद्राने लागू केली. PM स्वनिधी नावाचं जे ॲप आहे, हे आपलं ऑनलाईन CSC केंद्र असतं, त्या CSC केंद्रावर जाऊन तुम्ही तुमचं आधार कार्ड, मतदान कार्ड, नॅशनलाइज बँकेचं बँक पासबुक
आणि तुमचे काही पेपर असतील जे पुरावे म्हणून ते घेऊन गेलात की तुम्हाला त्याच्यामध्ये फॉर्म भरता येतो ऑनलाईन. आधारला मोबाईल लिंक असेल तर अतिशय उत्तम आहे. लिंक नसेल तर त्याला बायोमेट्रिक पद्धतीने ऑप्शन म्हणून थंब देऊन पण त्याला ते अर्ज भरता येतो. तो अर्ज भरला की त्याला 10,000 रुपये लोन DBT अकाउंटनी त्याच्या त्याला 2 दिवसात त्याचं DBT अकाउंटमध्ये ते 10,000 रुपये त्याला कुठल्याही प्रकारचा म्हणजे तारण न करता ते 10,000 रुपयाचं लोन मिळते. अशाच प्रकारे 10 भेटल्यानंतर 20,000चं लोन तुम्ही घेऊ शकता. 20 मिळाल्यानंतर 50चं लोन आहे आणि 50चं लोन मिळाल्यानंतर मुद्रा लोन 2 लाख रुपयाचं बँका तुम्हाला देणार आहे. ह्याच नॅशनलाइज बँका ज्या बँकांमध्ये तुम्ही 10, 20 आणि 50चं लोन करताय त्याच बँका आत्ता काही वर्षामध्ये म्हणजे 50चं लोन पूर्ण आल्यानंतर तुम्हाला मुद्रा लोनद्वारे 2 लाख रुपये लोन देणार आहेत की जे तुम्हाला व्यवसायाला पूरक पडतील. आणि पथविक्रेत्यांनी देखील आत्ता जे आपण जे जुनेच व्यवसाय करतो ज्या पद्धतीने तसे व्यवसाय न करता जे आत्ता कॉम्पिटिशन पाहता खाद्यपदार्थ विक्रेते आणि व्यवसाय जे आत्ता लागतात लोकांना त्या वस्तूंची विक्री करावी असं मी त्यांना आवाहन करतो. आता हे जे लोन आपल्याला घ्यायचे आहेत तर या संदर्भातली नियमावली काय आहे की कोणते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असले पाहिजेत किंवा ते लोन मिळवण्यासाठी बँकांची काही नियमावली असेल अशी काही नियमावली आहे का पदपथ विक्रेत्यांसाठी? नियमावली बँकेची फक्त असंच आहे, फक्त त्यांना लेटर ऑफ रेकमेंडेशन मिळालं पाहिजे महानगरपालिकेकडनं आणि त्यांना सर्वे झालेला त्यांच्याकडे प्रमाणपत्र पाहिजे. तर पुणे महानगरपालिकेतल्या स्टेट वेंडरकडे तो प्रमाणपत्र आहे पण काही बँका आहे लोन देत नाहीत. नॅशनलाइज बँका, स्टेट बँक, महाराष्ट्र बँक, युनियन बँक ह्या सोडल्या तर बाकीच्या बँका लोन देण्याला टाळाटाळ करतात. आत्ता महानगरपालिका, समाज विकास विभाग, अतिक्रमण विभाग यांचा एकत्रितरित्या आम्ही 2-3 मीटिंग देखील घेतल्या आणि त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही अशा प्रकारे लोकांची अडवणूक करू नका. कारण ह्या गाईडलाईनमध्ये असं सांगितलेलं आहे की जी बँका लोन देणार नाहीत त्यांना त्यांचा जो अनुदान मिळणार आहे ते अनुदान मिळणार नाही. तरी देखील काही बँका लोन देत नाहीत. म्हणजे पदपथ विक्रेत्यांना लोन देण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं बँकांना अनुदान आहे अनुदान आहे. तरी देखील बँका लोन देण्यामध्ये टाळाटाळ करतात. काय कारण आहे त्याच्या मागची? कारण म्हणजे असं त्यांना असं वाटतं की स्ट्रीट वेंडरला जर लोन दिलं तर स्ट्रीट वेंडर हे पैसे फेडणार नाही अशी त्यांची धारणा आहे. पण ज्यावेळेस पहिल्या लोन ज्यावेळेस आलं त्यावेळेस सर्व बँकांची अशी धारणा असताना देखील 88% लोकांनी ते लोन फेडलं. म्हणूनच पंतप्रधानांनी स्वनिधी से समृद्धी म्हणजे ह्या योजनेचा यशस्वी दुसरा टप्पा स्वनिधी से समृद्धी राबवली त्यांनी. आणि त्यांनी असं सांगितलं की सगळ्या बँकांनी आणि आपल्या वित्तीय व्यवस्थांनी असं सांगितलं होतं की ही योजना बारगळणार आहे, ही योजना चालणार नाही. तर त्याला छेद देत सर्व स्ट्रीट वेंडरनी 88% लोकांनी 10,000चं कर्ज परतफेड केलेलं आहे. आणि म्हणून पंतप्रधानांनी स्वनिधीचे समृद्धी नावाची दुसरी योजना त्यांच्या घरातल्या प्रत्येक माणसाला कव्हरेज मिळाले. म्हणजे त्या घरामध्ये जर एखादी मुलगी असेल तर शिक्षणाकरता पैसे मिळतील. त्या घरात एखादी जर गरोदर बाई असेल तर तिला ते गरोदरपणाचे जे काही फॅसिलिटी असतील त्या मिळतील. त्या घरामध्ये एखादे वृद्ध असतील तर त्या वृद्धांना देखील ते पेन्शन लागू होईल आणि त्यांना सामाजिक सुरक्षा मिळेल. अशा प्रकारची आत्ता स्वनिधी से समृद्धी नावाची 8 योजनांची केंद्र शासनाची योजना आत्ता स्ट्रीट वेंडरला लागू झालेली आहे. 8 प्रकारच्या योजना तुम्ही सांगितल्या. ह्या 8 प्रकारच्या योजना नेमक्या कोणकोणत्या आहेत त्याची काही ठळक नावे वगैरे तुम्ही सांगू शकाल? ज्या पथविक्रेत्यांनी PM स्वनिधीमध्ये अर्ज केला आहे 10,000, 20,000 आणि 50,000 तो प्रत्येक पथविक्रेता हा स्वनिधीचं समृद्धीमध्ये अर्ज करू शकतो. त्याच्यानंतर त्याला त्याच्या परिवारातल्या लोकांसाठी 8 वेगवेगळ्या योजना लागू झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली योजना आहे PM जनधन योजना, दुसरी PM सुरक्षा विमा योजना म्हणजे त्या स्ट्रीट वेंडरचा तर विमा आहेच आहे पण त्याच्या घरातल्या व्यक्तींचा विमा उतरवला जातो. PM जीवन ज्योती विमा योजना म्हणजे त्याच्या घरातल्या वृद्ध लोकांचा आणि जी काही मुलगी असेल समजा ती लहान असेल ती आत्ता 4-5 वर्षाची तर तिच्या नावावरती पैसे ठेवून ती 18 वर्षाची होस्तोपर्यंत तिला ते लग्न झाल्यानंतर किंवा लग्नाच्या वेळेस ते पैसे तिला किंवा शिक्षणाकरता ते पैसे मिळतील अशी जीवन ज्योती योजना. वन नेशन वन रेशन कार्ड योजना चौथी योजना. त्याच्यानंतर 5वी PM मातृवंदना योजना. त्या घरामध्ये एखादी गरोदर महिला असेल तर तिला सुरुवातीच्या लसीपासनं तर तिचं संपूर्ण हे डिलेवर होऊन पूर्ण तिचं हे होस्तपर्यंत तिला सर्व सुविधा ह्या शासनातर्फे दिल्या जाणार आहेत. PM श्रमयोगी मानधन योजना म्हणजे त्याच्या घरामध्ये स्ट्रीट वेंडरच्या घरामध्ये एखादा सुशिक्षित बेरोजगार असेल तर त्याला त्या श्रमयोगी मानधन योजनेतनं कुठलं काम मिळेल का अशा प्रकारे त्याची नोंदणी करून त्याला रोजगार दिला जातो. जननी सुरक्षा योजना म्हणजे त्या घरातल्या महिलेला
जर काही व्यवसाय करायचा असेल तर तिला त्या देखील देखील पैसे दिले जातात. त्याच्यानंतर त्या घरामध्ये जर कोणी कष्टकरी बांधकाम मजूर असेल तर त्याला देखील ते काम मिळावं म्हणून इमारत बांधकाम कामगारामध्ये त्या घरातल्या माणसांना रोजगार दिला जातो. अशा प्रकारे 8 योजनांचा लाभ ह्या पी एम स्वनिधीमध्ये ज्यांनी त्या पी एम स्वनिधीमध्ये आपल्या फॅमिली डिटेल्स भरायचे आहेत. म्हणजे आपला कोण शिक्षण करतं आहे, कोण किती वर्षाचं आहे, किती, त्यानुसार त्या माणसाचा डाटा हा त्या पोर्टलवर दाखवला जातो. म्हणजे आपण फॅमिली डिटेल्स भरल्या की त्याचा संपूर्ण डाटा आणि त्याच्यामध्ये त्या घरातल्या माणसाला कुठली योजना लागू होती. म्हणजे आपण जर आपल्या मुलीचं हे टाकले डिटेल्स टाकल्या तर त्याच्यामध्ये तो त्या विषयीचे सगळे हे डाटे याला येतामध्ये त्या मेसेजमध्ये येतात आणि त्यांचं एक पोर्टल तयार झालेलं आहे. प्रत्येक स्ट्रीट वेंडरचं एक स्वतःचं पोर्टल तयार झालेलं आहे. मोबाईल नंबर टाकला की त्याचा संपूर्ण डाटा तो त्या पी एम स्वनिधीवर दिसतो. पोर्टलचं काय नाव आहे? पी एम स्वनिधी, महाराष्ट्र हाऊसिंग अँड अर्बन मिनिस्ट्री, महाराष्ट्र नाही सॉरी, मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन मिनिस्ट्री. हे स्वनिधी से समृद्धीकडे ही जी योजना आहे, या योजनेच्या अंतर्गत या ज्या 8 सब योजना येतात, तर या योजना मिळवण्यासाठीच्या काय क्रायटेरिया आहेत? ह्याला काही पैसे भरावे लागतात किंवा काय या संदर्भात? नाही, पैसे वगैरे काही भरायला लागत नाही. तुम्ही जो पी एम स्वनिधीचा ऑनलाईन फॉर्म भरलेला असतो त्याच्यामध्येच तुम्हाला पुढची पायरी आहे की तुमच्या घरातल्यांचे सगळे डिटेल्स त्याच्यावर टाकायचे. त्या घरातल्यांचे डिटेल्स टाकल्या की तुम्हाला एक योजनेचं ते डिटेल्स सांगतात की तुम्हाला ह्या योजना लागू होतील. मग त्यानुसार तुम्ही त्याचे डिटेल्स टाकून ते काही कोटेशन असतील किंवा काही पेपर असतील ते त्याच्यावर भरायचे आणि काही दिवसात तुम्हाला त्याचे कार्ड मिळणार आहेत या सर्व योजनांची. सर, तुम्ही आत्ताच्या योजनेची माहिती दिली. याच पद्धतीच्या अजून काही इतर योजना आहेत का? त्या किती आहेत आणि त्या कोणत्या योजना आहेत ज्याची माहिती आपण पथपथ विक्रेत्यांपर्यंत पोहोचवू शकतो? FSI हा घटक देखील पथविक्रेत्यांकरता अतिशय महत्त्वाचा आहे. FSI म्हणजे फूड अँड ड्रग डिपार्टमेंट, अन्न सुरक्षा विभाग. ह्या विभागातर्फे फेरीवाले, भाजीपाला विक्रेते, अन्नपदार्थ जे काही विकतात त्या विक्रेत्यांचा 100 रुपये प्रति वर्षाला एक नामांकन घेऊन, खरं तर त्यांना लायसन नाही म्हणत, फक्त नोंदणी करायची आणि 100 रुपये वर्षाला त्यांना शुल्क आहे ते भरून त्यांची नोंदणी केली जाते आणि त्यांना एक प्रमाणपत्र दिलं जातं 1 वर्षाकरता. तर आमचे स्ट्रीट वेंडर हे 5 वर्षाचे पैसे एकत्र भरतात आणि 5 वर्षाची नोंदणी करून घेतात आणि ते नोंदणी केल्यानंतरच ती लोकं भाजीपाला आणि अन्नपदार्थ हे विकतात. काय ॲक्ट हा, याच्यामधून काय योजनेमधनं लाभ आहे? FSI म्हणजे FSIनी ज्या प्रकारे बाकीचे व्यवसाय करतात त्याच प्रकारे पथविक्रेत्याने देखील ह्या सगळ्या उपाययोजना, म्हणजे भाजीपाला कशा प्रकारे ठेवायचा, कुठला ठेवायचा, किती दिवस ठेवायचा, किती दिवसात विकायचा, अशा प्रकारची त्यांचं ट्रेनिंग घेतलं जातं. त्या स्ट्रीट वेंडरचं 1 दिवसीय ट्रेनिंग घेतलं जातं जे आमचं दरवर्षी घेतलं जातं अन्न सुरक्षा विभागातर्फे. पुणे महानगरपालिका देखील घेते आणि काही संघटना मिळून पण घेतात. गिरीश बापट हे ज्यावेळेस अन्न पुरवठा मंत्री होते त्यांनी देखील आत्ता 2 वर्षापूर्वी ते जाण्याच्या आधी त्यांनी एक शिबिर घेतलं होतं. त्या शिबिरामध्ये आत्ता पुण्यातले कमीत कमी 1000 लोक ते उपस्थित होते. त्यांनी ते ट्रेनिंग घेतलं आणि त्यांना ते प्रमाणपत्र देण्यात आलं. असं त्या संस्थांवरती संघटना पण घेतात आणि प्रशासन पण घेतं. ह्या ज्या योजना आहेत ह्या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये लागू आहेत? आता देशभरात लागू आहेत. देशभरात लागू. FSI हे कुठल्याही पथविक्रेत्यावरती कारवाई करायची नाही. त्याला तो व्यवसाय कशा प्रकारेने करायचा आहे हे त्याला ट्रेनिंग द्यायचं आहे. ह्या सर्व प्रशासनाने काय करायचं आहे, कारण पथविक्रेतेमध्ये अशिक्षित लोक जास्त आहेत, तर त्यांना तो व्यवसाय कशा प्रकारे करायचा आहे. हे ॲक्टचं तुम्ही पॅम्पलेट दाखवताल जरा आमच्या प्रेक्षकांना? हे क्लीन स्ट्रीट फूड म्हणजे स्वच्छ खाद्यपदार्थ विक्रेता कसा असावा अशा प्रकारचं हे ब्रोशर आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की त्या लोकांना कशा प्रकारे ट्रेनिंग द्यायचं. 1 दिवशी कार्यशाळा घ्यायची त्यांची आणि त्या कार्यशाळेमध्ये संपूर्ण त्यांना माहिती द्यायची की स्वतःची नखं वाढवायची नाही, केस वाढवायचे नाही आणि केस झाकून ठेवायचे जर तो अन्नपदार्थ विकत असेल तर. दुसऱ्या प्रकारे त्यांनी जर आजारी असेल तर त्यांनी आपला व्यवसाय बंद ठेवायचा. अशा प्रकारचे सगळं अन्न सुरक्षेचे जे काही निकष आहेत ते सगळं सांगून त्याला आधार नंबर सांगून तो आधार आणि OTP द्वारे त्याला एक आय कार्ड मिळतं आणि त्याचं रजिस्ट्रेशन होतं. असे यशस्वी रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याची नोंद होऊन त्याला ते प्रमाणपत्र मिळतं. असे ते 1 दिवशी क्लीन स्ट्रीट फूड अशा नावाचा जो प्रोजेक्ट आहे FSIचा तो त्यामार्फत FSI आणि प्रशासन एकत्र येऊन या लोकांनी ह्या सर्व स्ट्रीट ही जी योजना आहे या योजनेतून काय फायदा होतोय पथपथ विक्रेत्यांना? ह्या योजनेतून आपला व्यवसाय हा आत्ता सगळं स्पर्धेचं युग आहे. म्हणजे जे आता KPS किंवा मोठमोठ्या खाद्यपदार्थ विक्रेते आहेत हे आपलं ब्रँडिंग वापरून
व्यवसाय करतात, तर त्या ठिकाणी आपला व्यवसाय कशाप्रकारे टिकवून ठेवायचा आणि ग्राहक कसे आकर्षित करायचे. जर तुम्ही याला काही आर्थिक अनुदान आहे, याला काही शासनाचं? ह्याला आर्थिक अनुदान दिला पाहिजे खरं तर, पण ते आर्थिक अनुदान अजून काही मिळालेलं नाही. जो FSIचं ट्रेनिंग घेईल आणि त्याला ते प्रमाणपत्र मिळेल अशा स्ट्रीट वेंडरला काहीतरी आर्थिक अनुदान मिळालं पाहिजे, पण ते आत्तापर्यंत काही मिळालेलं नाही. अजून कोणत्या योजना आहेत? त्याच्यानंतर क्लीन स्ट्रीट फूड हब, म्हणजे जे आत्ता आपल्या पुणे महानगरपालिकेमध्ये एकच क्लीन स्ट्रीट फूड हब आहे, तो म्हणजे सारसबाग व्यतिरिक्त कुठलाही खाद्यपदार्थाचा मोठा झालेला नाही. तर ह्या अशा क्लीन स्ट्रीट फूड हबच्या धर्तीवरती पुणे महानगरपालिकेमध्ये अनेक खाद्यपदार्थ झोन झाले पाहिजे नवीन अधिकृतरित्या. क्लीन स्ट्रीट फूड हब असं नावाचा FSIचा तो एकत्रितरित्या, म्हणजे जसं हे एका माणसाचं इंडिव्हिज्युअली ट्रेनिंग होतं, तसं ह्या त्या जितके लोक त्या ठिकाणी व्यवसाय करतात त्यांनी एकत्र यायचं आणि त्यांनी कशाप्रकारे तुमचं पुनर्वसन होणार आहे. जे आत्ता सारसबागेचं पुनर्वसन चालू होणार आहे काही दिवसामध्ये, केंद्रातले काही लोक येऊन ते निरीक्षण करून गेलेले आहेत आणि त्याचा 8,35,00,000 तो निधी पहिल्या टप्प्यातला, आणखी तो टप्पा येणार आहे दुसरा निधी, पण 8,35,00,000 तो निधी महानगरपालिकेला वर्ग देखील करण्यात आलेला आहे सारसबागेकरता. म्हणजे ह्याच्यासाठी आर्थिक अनुदान आलेलं आहे. पण ते आर्थिक अनुदान पोचले का? आता तुम्ही आत्ता सांगितलं की पुण्यामध्ये एकच असं ठिकाण आहे सारसबाग, ज्याचा तुम्ही उल्लेख केला की तिथं अशा पद्धतीने व्यवसाय चालतो. असं पुण्यामध्ये इतर ठिकाणी व्हायला हवं अशी तुमची मागणी आहे. पण याच्यासाठी अनुदान आले का? याच्यामागे काय सगळं, म्हणजे काही राजकीय घडामोडी आहेत, काही आर्थिक घडामोडी आहेत का, की असं हब दुसरीकडे होऊ शकत नाही? जसं आता काही दिवसापूर्वी पुणे महानगरपालिकेमध्ये स्ट्रीट वेंडरवर कारवाई केली, ती सिलेंडरची. म्हणजे संपूर्ण जगभरामध्ये पथपथावरती सिलेंडर हा पेटवला जातो, त्याचा कुठल्याही कायद्यामध्ये तसं प्रिकॉशन घेऊन त्यांनी पेटवू नये म्हणून. हो, पेटवायची परवानगी आहे संपूर्ण जगभरामध्ये. पथपथावर म्हणजे कुठल्याही रस्त्यावरती त्यांनी प्रिकॉशन घेऊन जर नोंदणी करून त्यांनी तो पेटवला तर त्याला पेटवण्याची परवानगी आहे. पण पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन जे अधिकृत पथविक्रेते आहेत, ज्यांनी नोंद केलेली आहेत, त्यांच्यावर देखील सिलेंडरची कारवाई केली जाते आणि त्याच्यानुसार त्यांच्यावरती कारवाई करून त्यांचे सिलेंडर जप्त केले जातात. आणि त्याच्यानंतर लोकांना असं वाटतं की हे अधिकृत असून पण यांच्यावर का कारवाई केली जाते, म्हणजे असा भ्रम निर्माण होतो की हे अधिकृत आहेत की नाहीत, असा भ्रम निर्माण केला होतो. जर कायद्यामध्येच तरतूद आहे की पथपथ विक्रेत्याला जो फूड विकतोय हायजीन फूड प्रोव्हाइड करायचं आहे आणि अशा वेळेस सिलेंडर जर का पेटवण्याची परवानगी असेल तरी महानगरपालिकेकडनं त्या ठिकाणी कारवाई होते, ह्याच्या मागची काय कारणं वाटतात? मला खरं महानगरपालिकेनेच उत्तर द्यायचं. FSI आम्हाला सांगते की तुम्ही कसं स्वच्छ आणि ताजं खायला घाला. जर आम्ही घरनं पदार्थ करून आणले तर त्याला बॅक्टेरिया निर्माण होतील आणि ते ताजं राहणार नाही आणि लोकांच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होईल. म्हणजे एकीकडे FSI आम्हाला असं सांगते, ट्रेनिंग देते की तुम्ही स्वच्छ आणि चांगलं खायला घाला, आणि महानगरपालिका काय सांगते आम्हाला की तुम्ही पथपथावरती गॅस सिलेंडर पेटवू नका. तर मलाच महानगरपालिकेनं प्रश्न विचारायचा आहे की तुम्हीच आम्हाला सांगा की आम्ही स्वच्छ आणि ताजं न सिलेंडर पेटवता कसं काय द्यायचं. ही जी कारवाई होते, ही कारवाई झाल्यानंतर तुमचे सिलेंडर पथपथ विक्रेत्यांचे जे जप्त केले जातात, ज्याच्यावर कारवाई होते, ते सोडवण्यासाठी काही आर्थिक देवाणघेवाण होते का? आणि ती जर का होत असेल तर ती इल्लिगल आहे, ह्या संदर्भामध्ये तुम्ही कधी आवाज उठवले का? काही त्या संदर्भामध्ये माहिती? आम्ही वेळोवेळी आंदोलने घेतलेली आहेत, त्या संदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे, पण महानगरपालिका काही त्यांचा वर्षभराचा संपूर्ण त्यांचा साचा ठरलेला आहे की नोव्हेंबर-डिसेंबर आला की ही कारवाई करायची, ऑक्टोबर आला की ही कारवाई करायची. संपूर्ण वर्षभर ते अनधिकृतवर कारवाई करायच्या ऐवजी अधिकृतवरच कारवाई केली जाते. काय केली जाते संपूर्ण याच्यामध्ये, म्हणजे ज्याच्याकडे लायसन आहे त्याला तो स्वतः व्यवसाय जागेवर करत नाही ह्या नावाखाली देखील कारवाई केली जाते. जो स्वतः व्यवसाय करतो आहे त्यांनी शुल्क भरलं नाही म्हणून त्याच्यावर कारवाई केली जाते. जो शुल्क भरतो आहे त्याला आणखीन कुठल्या तरी एखादा की तुझ्याकडे हे नाही, तुझ्याकडे ते नाही, अशा कुठल्या ना कुठल्यामध्ये अधिकृतलाच छळलं जाते, अनधिकृतला बळ दिलं जाते, असं पुणे महानगरपालिकेमध्ये केलं जातं. याची कारणं काय वाटतात? याची कारणं की अनधिकृत जे स्ट्रीट वेंडर आहे त्याच्याकडनं काही महसूल जातो आणि तो सर्व प्रशासनाला की सगळ्यांना माहिती की किती प्रमाणामध्ये दिला जातो, त्याचा आकडा काही सांगितला जात नाही. पण पुणे महानगरपालिकेमध्ये आत्ता अनधिकृतचा जो आकडा आहे तो फार मोठा आहे आणि त्याचं आर्थिक बळ हे सगळं त्या ठिकाणी जातं वेळच्या वेळी. तुम्हाला असं म्हणायचं का अनधिकृत पथपथ विक्रेत्यांना पाळण्यासाठी, काही पोचण्यासाठी काही अधिकृतवर कारवाई केली जाते आणि हे जे अनधिकृत आहेत पथपथ विक्रेते यांना पोचणारे काही राजकीय पुढारी आहेत किंवा काही राजकीय पाठबळ यांना आहे, किंवा शासकीय पाठबळ यांना आहे?
यांना प्रशासन पाळते. ज्या प्रकारे आत्ता हे राजकीय काही सगळे स्ट्रीट वेंडर काही म्हणजे कुठलीही शासकीय योजना ही 100% त्यात ह्याच्यातली नसती. थोडेफार काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये बाकीचे लोक असतात, पण तरी देखील 95% स्ट्रीट वेंडर हे अधिकृत आणि आपल्या नियमाला धरून व्यवसाय करत असताना देखील त्यांच्यावर कारवाई केली जाते. आज पुणे महानगरपालिकेमध्ये ज्या काही पुणे महानगरपालिकेचे चौक आणि मुख्य रस्ते आहेत, त्या मुख्य रस्त्यांना आणि चौकाला ह्याला म्हणजे कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे, नॅचरल झोन हा नो ऑकर झोन असूच शकत नाही. कायद्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, नॅचरल झोन हा नो ऑकर झोन असूच शकत नाही. पुणे महानगरपालिकेने कित्येक नॅचरल झोन नो ऑकर झोन म्हणून घोषित केलेले आहेत, की ज्या ठिकाणी नॅचरल झोन आहेत, ज्या ठिकाणी लोक म्हणजे कोणीही बसवत नाही ते झोन, लोक ॲटोमॅटिक त्या ठिकाणी थांबतात आणि पथविक्रेता आणि कोणी म्हणजे नॅचरल झोन आहेत ते वर्षानुवर्षे. पुण्यामध्ये हेरिटेज मार्केट नावाची वास्तू पाहिजे, जो 50 वर्ष व्यवसाय करतो ती हेरिटेज मार्केटमध्ये गेली पाहिजे. ती देखील हेरिटेज वास्तू हेरिटेज मार्केट पुण्यामध्ये एकही नाही. तुळशीबाग सोडलं तर पुण्यामध्ये आत्ता पुण्यामध्ये कितीतरी रोड आहेत की तिथं 50 तुमच्या माहितीप्रमाणे असे हेरिटेज जे मार्केट आहेत हे पुण्यात किती आहेत की ज्याला अधिकृत केलं पाहिजे आणि अजूनही पुणे महानगरपालिका त्याला अधिकृत करत नाही आहे? हे जेवढे मुख्य रस्ते आहेत हे हेरिटेज झोन आहेत. ॲक्च्युली काय आहेत की हे 50 वर्षापासून आधीपासून लोक शनिवार वाड्याच्या इथं बाजार भरायचा संपूर्ण समोरच्या साईडला, चारही साईडला वेढा असायचा शनिवार वाड्याच्या समोरच्या साईडला जो आहे तो संपूर्ण बाजार भरायचा. हा हेरिटेज वास्तू येते आणि त्या हेरिटेज वास्तूच्या ठिकाणी बाजार भरत होता. पथविक्रेत्यांनी हेरिटेज विभागाला आणि ती जागा दिली म्हणजे प्रशासनाला सहकार्य केलं, तरी देखील पथविक्रेत्यांना तिथनं हटवून आज देखील तिथं एकही स्ट्रीट वेंडर अधिकृतरित्या बसवलं जात नाही. आता आमचे ते काही व्यावसायिक आहेत तिथं शनिवारच्या ठिकाणी, त्यांचा सर्वे झालेला आहे, तरी त्यांचा झोन केला जात नाही आणि त्यांना डेंगळे पुलावरती शिफ्ट केलेलं आहे. बऱ्याचशा लोकांना डेंगळे पुलावरती, तर तो देखील हेरिटेज झोन आहे, म्हणजे स्ट्रीट वेंडर झोन आहे की जो 50 वर्ष जुना आहे. प्रशासन अशा प्रकारे कायद्यात तरतूद असून देखील कार्यवाही करत नाही, काम करत नाही. ह्याच्या मागची कारणं काय? ह्याच्या मागची कारणं कशी, पुणे महानगरपालिकेला जसं मी वारंवार सांगत आलो की हे स्ट्रीट वेंडर व्यवसाय कुठं करतात ते रस्त्यावरती, आणि रस्त्यावरती ज्या 5x4ची जागा म्हणजे या रस्त्यावरच्या जागेला किती व्हॅल्युएशन आहे हे सगळ्यांना माहिती आहे. तर ह्या जागेकरता हा चाललेला संपूर्ण संघर्ष आहे. या जागेकरता संघर्ष करावा लागतो. प्रत्येक रोडच्या जवळ आहे इतकी मोक्याची जागा, पण कायद्याने जर तुमचं सर्वे त्या प्रशासनाने केला असेल तर प्रशासनाची ती जबाबदारी आहे की ती जागा त्या विक्रेत्याला प्रशासनाने द्यायची आहे. मग असा सर्वे झाला आहे महानगरपालिकेचा? झाला ना, पुणे महानगरपालिकेचा 2014 साली सर्वे झालेला आहे. त्यानुसार आत्ता 35,000 लोकांचा सर्वे झालेला आहे. त्यातले 22,800 लोक हे अधिकृतरित्या प्रमाणपत्रधारक आहेत आणि त्यातल्या फक्त 11,000 लोकांना आत्ता पुणे महानगरपालिकेने शुल्क दिलेले आहे आणि 11,000 लोकांचीच मतदार यादी केलेली आहे आत्ता. हां, पण आता तुम्ही सांगितलं की त्या लोकांना जागा अधिकृत केली पाहिजे, तर तुम्ही आता सांगितलं जे काही अधिकृत पथपथ विक्रेते झालेले आहेत त्यांना जागा महानगरपालिकेने अलॉट केली आहे का? आम्ही वेळोवेळी असे झोन तयार करतो आणि त्या झोनचे प्रपोजल हे पुणे महानगरपालिकेला देत असतो. पुणे महानगरपालिकेचे त्यातले मोजके झोन सँक्शन करते, बाकीचे झोन काही सँक्शन करत नाहीत. आणि ही वर्षानुवर्षे पुणे महानगरपालिका फक्त प्रोजेक्ट राबवण्याकरता पथविक्रेत्यांचा निधी जो असतो 5% निधी पथविक्रेत्यांकरता ह्या झोनकरता टोटल GDPच्या 5% ह्या झोनकरता वापर करायचा असं त्या कायद्यामध्ये दिलेलं आहे. आत्तापर्यंत पुणे महानगरपालिकेने जेवढे मार्केट बांधलेले आहेत ते सगळे मार्केट पडून आणि बंद आहेत, कारण ते मार्केट स्ट्रीट वेंडरला ज्या ठिकाणी व्यवसाय होतो त्या ठिकाणी न करता ज्या ठिकाणी व्यवसाय होणार नाही अशा ठिकाणी ती मार्केट बांधली जातात आणि प्रशासनाचा पैसाही वायला जातो आणि पथविक्रेत्याला त्याचा न्याय मिळत नाही. तुम्ही आत्ता सांगितलं की 5% निधी हा पथपथ विक्रेत्यांसाठी राखीव असतो. हा निधी पूर्ण त्यांच्यासाठी खर्च होतो का? आणि समजा खर्च झाला नसेल तो किती निधी आत्ता महानगरपालिकेकडे पुण्याच्या पडून आहे आणि हीच सगळी परिस्थिती महाराष्ट्रभरामध्ये आहे का? हो, संपूर्ण महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे. आत्ता आपण दीनदयाळ अंत्योदय योजनेच्या जे अंमलबजावणी आहे त्याच्यात महाराष्ट्राचा 19वा नंबर आहे आत्ता. म्हणजे आपण रँकिंगला फार मागे आहोत. जी काही आत्ता पोर्टलवरती जी माहिती दिली पाहिजे, म्हणजे PM स्वनिधी हा पोर्टल वेगळा, समाज विकास विभागातर्फे स्ट्रीट वेंडरकरता एक स्वतंत्र पोर्टल आहे आणि त्या पोर्टलवर त्यांनी त्याची माहिती संपूर्ण टाकायची आहे. त्याच्यामध्ये देखील पुणे महानगरपालिकेने कुठल्याही प्रकारची फक्त यांची लिस्टिंगची नावं दिलेली आहेत की 22,800 लोक पुणे महानगरपालिकेने आत्ता व्यवसाय करतात. त्यांचा कुठल्याही प्रकारचा डाटा प्रशासनाकडे पाठवलेला नाही. दुसरी गोष्ट, आत्ता जो समाज विकास आणि अतिक्रमण विभाग यांनी एकत्र मिळून पुणे महानगरपालिकेकरता
आत्ता ह्या कायद्याची जी माहिती आहे ही लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे म्हणून काही कार्यशाळा घेतल्या पाहिजेत. ती देखील कार्यशाळा आत्ता घेतली जात नाही. आत्ता पुणे महानगरपालिकेमध्ये जे 8 TVC सदस्य निवडून आलेले आहेत, 6 NGOचे सदस्य आणि 6 प्रशासनाचे, अशी 20 लोकांची जी TVC झालेली आहे त्या 20 लोकांच्या TVC करतात त्यांचं प्रशिक्षण केंद्र ही कार्यशाळा घेण्याची पण एक प्रपोजल आम्ही दिलेले आहे. ते देखील अजूनपर्यंत त्यांनी काय पास नाही केलं नाही. आता ते जे 5% जो निधी आहे तो खर्च झालाय का? नसेल खर्च झाला तर म्हणजे तो किती जमा झालाय जो विक्रेत्यांसाठी देणं गरजेचं आहे, ज्याची तरतूद कायद्यामध्ये आहे? दर वर्षाच्या बजेटमध्ये आम्ही हे सांगतो की पथविक्रेत्यांना एवढा निधी द्या. आत्ता विक्रम कुमारांना आम्ही मागच्या 2 बजेटमध्ये वेळोवेळी सांगितलेलं आहे की इतका आकडा द्या. तर आमचाच एकत्रित सेपरेट असा कुठलाही आकडा आम्हाला दाखवला जात नाही. तुम्ही माहिती अधिकारी म्हणून देखील काम करताय. माहिती अधिकाऱ्याच्या मागणीनुसार देखील तुम्ही त्या ठिकाणी माहिती मागवण्याचा प्रयत्न केला आहे का? आणि मग त्याची उत्तरं का महानगरपालिका देत नाही आहे? आत्ता जो 2 वर्षाचा आर्थिक अर्थवर्ष संकल्प दिला त्याच्यामध्ये 32,34,00,000 रुपये फक्त शुल्कापोटी पुणे महानगरपालिकेच्या पथविक्रेत्यांकडून जमा झालेले आहेत. 32,34,00,000 रुपये फक्त शुल्काचे. कुठले? जे दैनंदिन शुल्क घेतलं जातं, जर शुल्काचे एवढे पैसे असतील तर तुमचा 5% GDP म्हणजे आत्ता पुणे महानगरपालिकेचा आपण पिंपरी चिंचवडचा 1 नंबर आणि पुणे महानगरपालिकेचा 2रा नंबर लागतो. तर आपलं आर्थिक उलाढाल इतके असताना त्याच्या 5% हा स्ट्रीट वेंडरवर खर्च केला जात नाही. तो खर्च इतर कामांकरता आणि इतर गोष्टीकरता वर्ग केला जातो आणि फक्त मंडया बांधल्या जातात. काय बांधल्या जातात? मंडया बांधल्या जातात आणि त्याच्यात कोणी बसत नाही. आमच्या कायद्यात स्पष्ट म्हणलेले पथविक्रेता म्हणजे जो पथपदाच्या बाजूला व्यवसाय करतो. काय होतं माहिती का, आत्ता कायद्याला म्हणजे प्रत्येकाला जसं आपण एखादी SRA स्कीम करतो आणि ती SRA स्कीम एक झाली की दुसरी झाली की तिसरी, अशा ठिकाणी संपूर्ण झोपड्यापासून काय सांगता तुम्ही? माहिती मागवली आहे, पुण्याचे जे आयुक्त आहेत, तुम्ही आता त्यांचं नाव घेतलं. हा जो निधी आहे की जो तुमच्यावर 5% खर्च होणं गरजेचं आहे कायद्यानुसार, तो खर्च होत नाही, तो निधी कुठं वळवला जातोय त्याची काय माहिती दिलेली तुम्हाला? त्याचे आकडे महानगरपालिका समोर आणते का? नाही, आत्तापर्यंत आम्हाला ते आकडे काही दिलेले नाहीत. मी फक्त आकडे विचारले होते तर फक्त पुणे महानगरपालिकेच्या शुल्कापोटी किती पैसे जमा जातात हा एवढाच आकडा आम्हाला त्यांनी दिला होता की पुणे महानगरपालिकेच्या पथविक्रेत्यांकडनं जे शुल्क जमा केले जातं त्याचा आकडा किती, तर तेवढाच आकडा फक्त आम्हाला दिला गेला आहे. तोच अर्थसंकल्पात देखील दाखवलेला आहे. बाकी जो टोटल GDPच्या 5% आकडा आहे त्याचा कुठलाही आकडा आमच्या स्ट्रीट वेंडरकरता दाखवलेला नाही. मग हा सगळा जो निधी आहे हा निधी कुठेतरी गायब होतोय किंवा इतर वर्ग केला जातोय, या संदर्भामध्ये तुम्ही पथ विक्रेते म्हणून काय काम करताय? तो इतर ह्याला वर्ग केला जातो. त्याचं कारण असं आहे की ज्या काही मंडया आत्ता बांधलेल्या आहेत त्या मंडयात जर तुम्ही बांधताना ज्या आहे त्या ठिकाणी पथविक्रेत्यांचं जर पुनर्वसन केलं तर तिथंच त्याला त्या सुविधा मिळतील ना. त्याला ज्या ठिकाणी व्यवसायच होणार नाही अशा ठिकाणी मंडया बांधतात आणि त्याच्यावरती मोठमोठी कार्यालय बांधतात महानगरपालिकेची. म्हणजे खरं तर माझा हा आरोपच आहे की पुणे प्रत्येक प्रशासन हे पथविक्रेत्यांकरता त्या मंडया बांधत नाहीत. हे स्वतःची कार्यालय आणि कारण का त्या प्रत्येक मंडळाच्या वरती महानगरपालिकेची कार्यालय आहेत आणि पार्किंग आहे आणि कार्यालय आहेत प्रत्येक वेगवेगळ्या विभागाची. तुम्ही थेट आरोप करताय महानगरपालिका? आपण आता सर्वे करू. आता आम्ही काही मंडळांचं सर्वेक्षण केलं होतं. प्रत्येक मंडळांच्या वरती महानगरपालिकेला जी काही वरती जागा येते त्या ठिकाणी त्यांची कार्यालय आहेत. म्हणजे जे 5% तुमच्यासाठी खर्च होणं गरजेचं आहे त्या खर्चातून, त्या सगळ्या पैशातून मंडया बांधायच्या आणि त्या मंडईच्या वरती स्वतःची कार्यालय उभी करायची. वेगवेगळ्या विभागाची कार्यालय आहेत आता आणि त्या ठिकाणी कित्येक म्हणजे प्रशासकीय कामं केली जातात आता. हा तुमचा आरोप आहे महानगरपालिका? स्पष्ट ते चित्र दिसतंय आता. पुणे महानगरपालिका जेवढ्या मंडया आहेत त्या मंडयांच्या वरती कार्यालय आहेत, ऑफिसेस आहेत आणि ती वापर केला जातोय पुणे महानगरपालिकेकडनं त्याचा. आणि जे अधिकृत पथविक्रेता आहे त्यांच्यावर अनधिकृतपणे जी काही कारवाई होते या संदर्भातमध्ये कसं पाहता तुम्ही? काय लढताय आणि याच्या मागची कारणं काय आहेत? पथविक्रेता हा असंघटित घटकामध्ये मोडतो. त्याला कायम भयभीत ठेवलं जातं. काय ठेवलं जातं म्हणजे त्याला मारलंही जात नाही आणि त्याच्यावरती म्हणजे त्याला हे पण नाही केलं जात, म्हणजे म्हणतात ना जगू पण दिलं जात नाही आणि मारलंही जात नाही. म्हणजे जीवही मारायचं नाही आणि जगूही द्यायचं नाही. त्याच्यावर वेळोवेळी कारवाई केली जाते. आधी त्याचा सर्वे करून पण त्याच्यावर वेळोवेळी काही कारवाई केली जाते. म्हणजे त्यांनी प्रशासनाला असं कायम भीती राहिली पाहिजे. असं प्रशासन आत्ता चित्र नेहमी निर्माण करतं. आता तुमच्यासाठी केंद्रापासून, राज्यापासून, महानगरपालिकेपर्यंत बराचसा निधी पथविक्रेत्यांच्या
उन्नतीसाठी त्या ठिकाणी वर्ग केला जातो, दिला जातो. याच्यामध्ये काही भ्रष्टाचार होतोय असं तुम्हाला वाटतंय? स्पष्ट दिसतंय की पुणे महानगरपालिकेच्या स्ट्रीट वेंडर करता ज्या काही आपण आत्ता स्ट्रीट वेंडर म्हणतो स्मार्ट सिटी म्हणतो, स्मार्ट सिटीमध्ये आत्ता पुणे महानगरपालिकेमध्ये 15 क्षेत्रीय कार्यालयामध्ये किमान 15 अधिकृत म्हणजे सर्व गुणसंपन्न असे झोन झाले पाहिजे. तसा एकही झोन कुठल्याही क्षेत्रीय कार्यालयाने केलेला नाही. तर तसे 15 किमान 15 तरी आत्ता झाले पाहिजे की एका क्षेत्रीय कार्यालयात एक स्मार्ट स्ट्रीट वेंडिंग झोन, जसं प्रत्येक यांनी राज्यांनी तर केलेलंच आहे. प्रत्येक महानगरपालिकेच्या एक एक क्षेत्रीय कार्यालयात एक तरी झोन असावा, तो देखील आत्तापर्यंत झालेला नाही. कारण यांना मॉडेल जे आहे हे मॉडेल फक्त दाखवायचं आहे, त्याचा खर्च कुठं करायचा आहे? मंडया. यांच्या मते मंडया म्हणजेच स्ट्रीट वेंडर, तर तसं नाही आहे. पथविक्रेता हा पथपदाच्या बाजूलाच त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे. म्हणजे ही सगळी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आहे? हो, संपूर्ण महाराष्ट्रात अशीच परिस्थिती आहे. महाराष्ट्राच्या बाहेर काही राज्यांमध्ये स्ट्रीट वेंडर कायद्याविषयी अतिशय चांगलं काम झालेलं आहे. उदाहरणार्थ इंदोरला चांगलं काम झालेलं आहे, दिल्लीला चांगलं काम झालेलं आहे, कलकत्त्याला चांगलं काम झालेलं आहे. पण महाराष्ट्रामध्ये काही म्हणजे गिरगावची चौपाटी आणि सारबागची चौपाटी ह्या चौपाट्या सोडल्या तर आपल्याकडं फूड झोन जसे पाहिजेत ज्या ठिकाणी, आत्ताची परिस्थिती आणि आत्ता महागाई बघता आपल्याला फॅमिली म्हणून कुठं काही खरेदीला गेलं तर 2,000 रुपयाची खरेदी करायची, 2,000 रुपयाचं खायचं, अशी परिस्थिती आत्ता पथविक्रेता लोकांना करायला लागते. देशात महाराष्ट्राचा नंबर कितवा लागतो? 19वा नंबर आहे आत्ता आपल्या ह्याच्यामध्ये. आपण फार मागे आहोत. म्हणजे ज्या 14वा नंबर कुठला आपल्या ज्या स्मार्ट सिटीमध्ये आपला 14वा नंबर आहे. 29वा नंबर आहे आपला, 29वा पुणे महानगरपालिका. म्हणजे पद विक्रेत्यांच्या संदर्भातल्या या सुविधांमध्ये आपलं रँकिंग फार खालच्या 14व्या क्रमांकावर का 19व्या क्रमांक? 29व्या नंबर. 29व्या नंबरवर आहोत. समाज विकासचा हा आकडा आहे. हा आपण सांगत नाही. समाज विकास विभागाने दीनदयाळ अंत्योदय योजनेच्या अंतर्गत पथविक्रेत्यांकरता जे काही हे केलेले आहेत, कारण पुणे महानगरपालिकेने साधी ओळखपत्र देखील दिलेली नाहीत. आत्ता यांना ओळखपत्र दिली नाही, त्याच्यामुळे त्यांना जागा नाही अलॉट झाल्या. ही सगळी सर्वेक्षण प्रक्रिया जी आहे ना तीच पूर्ण केली जात नाही. कुठल्याही एखाद्या याची एकदा तुम्ही एखाद्या गोष्टीला हे करायला दिली, नोंदणी करायला दिली आणि त्याला पेपर दिल्यानंतर ती सर्वस्वी जबाबदारी कोणाची राहते? त्या प्रशासनाची राहते की त्यांनी ते दिलं पाहिजे. आमच्याकडनं सर्व ते पेपर घेऊन देखील ती संपूर्ण प्रक्रिया अर्धवट ठेवली जाते आणि यांना अनधिकृत ठरवलं जातं. काय ठरवलं जातं? अधिकृत पथविक्रेत्यांना अनधिकृत ठरवलं जातं आणि हा कारवाईचा बडगा हा वर्षभर चालू ठेवला जातो. या कारवाईच्या माध्यमातून महानगरपालिका आर्थिक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी वसुली करण्याचा प्रयत्न करते का? हो, होती ना वसुली. ती अशी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत होती. त्यांनी त्या विभागाच्या निरीक्षकाकडनं होती आणि अशी वर्षानुवर्ष चालू आहे. कोणकोणत्या मनस्तापाला तुम्हाला सामोरं जावं लागतं? आम्हाला स्थानिक गुंड, स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन, ट्रॅफिक पोलीस प्रशासन अशा सर्व लोकांना सामोरं जावं लागतं. कारण स्ट्रीट वेंडर जो असतो तो व्यवसाय रस्त्यावर करतो. गल्लीतल्या दादापासनं तर दिल्लीच्या ह्याच्यापर्यंत आम्हाला त्रास आहे. कारण जो व्यवसाय करतो त्याला असं वाटतं की हा आमच्या जीवावर व्यवसाय करतो. कोण? स्ट्रीट वेंडर हा आमच्या जीवावर व्यवसाय करतो. तिथला स्थानिक दादा आमच्याकडनं 10 वडापाव फुकट घेऊन जातो. तिथल्या स्थानिक मंडळाची मुलं आमच्याकडनं, ही वास्तवता आहे सर. म्हणजे आत्ताची परिस्थिती अशी आहे की पुण्यामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या प्रकारचं पोलीसवाले फुकट हे घेऊन जातात, पार्सल घेऊन जातात. तुम्ही मोठा आरोप करताय पोलीसवाले फुकट घेऊन. स्पष्ट आहे सर. तुम्ही कधी जाऊ कुठल्याही ह्याच्याकडं जे आहे ते संपूर्ण उघड आहे सगळ्या गोष्टी. तुम्ही आत्ता बोलताना असं सांगितलं की गल्लीतल्या दादापासून ते दिल्लीतल्या गादीपर्यंत सगळ्यांचा पदपथ विक्रेत्या जे तुम्ही आहात त्यांना सगळ्यांना त्रास आहे. तुम्ही आत्ता गंभीर आरोप केलाय. पोलिस देखील तुमच्याकडनं फुकट अन्नपदार्थ त्या ठिकाणी घेऊन जातात. गल्लीतले काही स्थानिक लोक म्हणजे गुंड असतील, काही नेते असतील, तुम्ही तर दिल्लीच्या गादीपर्यंत आरोप केलाय. परिस्थिती अशी आहे, आमचे जे पंतप्रधान आहेत हे सांगतात की तुम्हाला व्यवसाय नसेल तर तुम्ही पकोडे विका, भजी विका हे सांगतात. पण तो जो स्ट्रीट वेंडर रस्त्यावरती व्यवसाय करतोय त्याला सुरक्षा देण्याचं काम पंतप्रधान करत नाही. ही देखील तेवढीच खेदाची बाब आहे. सुरक्षा मिळत नाही आहे त्याला. सुरक्षा नाही मिळत. म्हणजे तुम्ही आज जो आत्ता स्ट्रीट वेंडर आहे त्याला म्हणजे प्रत्येक आत्ता जो बेरोजगार आहे त्याला रोजगार देण्याची जबाबदारी सरकारची. सरकार त्यात अपयशी होत असताना स्वतः स्ट्रीट वेंडर स्वतःच्या जीवावरती तो व्यवसाय करतोय. त्याला फक्त तुम्हाला सुरक्षा द्यायची, प्रशासन ते सुरक्षा देखील देऊ शकत नाही. इतकी लाजिरवाणी परिस्थिती आता. तुमच्या बोलण्यातनं आता असं जाणवतंय की म्हणजे शासनानं सांगितलंय की
तुम्ही वडापावच्या गाड्या लावा, भजीच्या गाड्या लावा, हो. पण त्या गाड्यांवर देखील शासनाचेच म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यांसारखे कर्मचारी येतात आणि तुमच्याकडनं फुकट अन्नपदार्थ घेऊन जातात. हे सुद्धा वास्तव आहे. हे वास्तव आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांना सुरक्षा द्यायची. जे अधिकृत व्यवसाय करतात ना, त्यांना काय सुरक्षा द्यायची ना या सगळं. आणि तेच आमच्यात कायद्यात लिहिले की पथविक्रेता, उपजीविका संरक्षण आणि संवर्धन, त्यांना योग्य ठिकाणी पुनर्वसन करायचं आहे. त्यांचं पुनर्वसन कुठं करायचं, योग्य ठिकाणी. तसं न करता त्यांना पथपदाच्या ज्या ठिकाणी व्यवसायच होणार नाही अशा ठिकाणी त्यांच्या मंडया मानल्या जातात. ज्यांच्याकरता तुम्ही तयार करताय ना, ज्या काही योजना असतील, ज्या मंडया असतील, ह्या त्यांना विश्वासात घेऊन बांधा ना, म्हणजे त्या योग्य होतील. तुम्ही त्यांना विश्वासात न जे घेता रक्षकच थोडक्यात भक्षक झाले. जे. आणि दुसरी गोष्ट, AC मध्ये बसून तुम्हाला तुम्ही कधी विरोध नाही केला? आता तुम्ही सांगितलं की पोलीस फुकट घेऊन जातात, काही स्थानिक गुंड दादागिरी करतात, काही स्थानिक नेते त्या ठिकाणी फुकट मागणी करतात. ह्याच्या विरोधात तुम्ही कधी काही त्याला सांगितलं, जर आम्ही आवाज उठवला तर त्याला सांगितलं उद्यापासून व्यवसाय बंद करायचा. काय करायचं तू, अशी धमकी दिली जाते त्या पथविक्रेत्याला. मग तो पथविक्रेता पोलिसांकडून सुद्धा पोलिसांकडनं, स्थानिक गुंडांकडनं धमक्या दिल्या जातात की आम्हाला काय, गंभीर आरोप करताय. त्यांना काही तेवढं, आम्हाला काही एवढंच काम नाही. पोलिस काय म्हणतात, आम्हाला काही एवढंच काम नाही. 2 स्ट्रीट वेंडरमध्ये जर काही कुणात भांडणं होत नाही सर. जो कुठलाही व्यावसायिक असेल, 2 दुकानदारांमध्ये भांडणं होत नाही का, होतात ना. तर जो 2 स्ट्रीट वेंडरमध्ये भांडणं झाली तर त्याचा म्हणजे मोठा गाजावाजा केला जातो. सांगितलं का जातं की आता एखाद्या ठिकाणी काही लोक भाडणे देतात, काही स्टॉल म्हणजे चालवायला देतात, तर त्याचाच गाजावाजा काय केला जातो की सरसकट सगळे स्ट्रीट वेंडर काय देतात ते, जर तुम्हाला खरंच जर ती योजना राबवायची असेल आणि तुम्हाला असं मांडायचं असेल की प्रत्येक स्ट्रीट वेंडरने व्यवसाय स्वतः करावा, तर तुम्ही ह्या धर्तीवर त्या लोकांना, जो स्वतः स्ट्रीट वेंडर व्यवसाय करतोय, त्याला 40% सवलत द्या ना. जसं आपण स्वतः फ्लॅट वापरतो. लक्षात घ्या, 2 मुद्दे वेगळे आहेत की तुम्ही आत्ता सांगितले की जे अधिकृत विक्रेते आहेत त्यांच्या लायसन्सवर ते भाड्याने लायसन्स देऊन त्या ठिकाणी व्यवसाय केला जातो, हा विषय वेगळा आहे. आणि जे अधिकृत त्या ठिकाणी विक्रेते आहेत त्यांच्यावर शासकीय लोकच गुंडगिरी, जबरदस्ती करतात, हा विषय वेगळा आहे. नाही, मी असं सांगत होतो की जर तुम्हाला खरंच असं वाटतं की प्रत्येकाने आपला व्यवसाय करावा, कोणी हे आपले जे प्रमाणपत्र आहे किंवा कोणी देऊ नये, तर तुम्ही अशी योजना आणा ना, जो स्वतः चालवेल त्याला आम्ही शुल्कामध्ये 40%. आता आमच्या स्ट्रीट वेंडरमध्ये अशी परिस्थिती होती, जो 20 वर्ष गाडी ढकलेल त्याला 40 वर्षानंतर गाडी ढकलू शकत नाही. मग त्यांनी काय करायचं? मग त्यांनी जर एखादा माणूस, मग आम्ही आत्ता जी मागणी तशी तरतूद आहे का पण काय सर, प्रत्येक गोष्ट जर कायद्यानुसार करायची म्हटलं तर कायद्याला, प्रशासनाला आणि संघटनाला किंवा पथविक्रेत्यांना कायदाच करता नाही. आमच्या कायद्यामध्ये असं लिहिलं आहे की जर हा कायदा जम्मू काश्मीर आणि हे सोडलं, रेल्वेची पटरी सोडली, तर आम्ही कुठेही व्यवसाय करू शकतो, असं त्याचा अर्थ आहे ना. मग आम्ही रस्त्याच्या मध्ये लावून व्यवसाय करतो का? नाही करत आम्ही. कारण तेवढं आम्हाला माहिती आहे की ज्या ठिकाणी आर्थिक म्हणजे त्या ठिकाणी ट्रॅफिकला अडथळा होतो त्या ठिकाणी आम्ही व्यवसाय नाही करत. मग तसाच कायदेशीर अर्थ जर तुम्ही कुठल्याही गोष्टीचा लावला, कायद्याने काय सांगितलेले, कायदा हा फ्लेक्झिबल असला पाहिजे की जो त्या परिस्थितीनुसार आणि त्यानुसार चेंज. कायदा हा लोकांच्या संरक्षणाकरता असतो, लोकांना उपजीविकेवरती घालण्याकरता नसतो. तर कायदा हा अधिकाऱ्यांनी वेळोवेळी त्या परिस्थितीनुसार चेंज किंवा त्या परिस्थितीनुसार ठेवला पाहिजे. प्रत्येक गोष्टी हा कायद्यावर बोट ठेवून ही होत नाही, अंमलबजावणीच करता येणार नाही. जर आम्ही कायद्याचं बोट, ह्या कायद्यात स्पष्ट सर असं म्हटलेलं आहे की तुम्ही कुठेही व्यवसाय करू शकता. काय सांगितलेलं आहे, म्हणजे जम्मू काश्मीर, म्हणजे त्या पहिल्या हेडलाईनमध्येच लिहिलेलं आहे की जम्मू काश्मीर आणि रेल्वे पटरी सोडून हा कायदा कुठेही लागू आहे. याचा अर्थ काय होतो? मग आम्ही तसा कायदेशीर अर्थ घ्यायचा का? असा कायदेशीर अर्थ जर घेत बसलो आपण तर कुठलेही काम करणं आणि अंमलबजावणी करणं शक्य नाही. ज्या त्या परिस्थितीनुसार आणि भौगोलिक परिस्थितीनुसार आणि त्या स्थानिक अडचणीनुसार त्या फ्लेक्झिबल असले पाहिजे, तर त्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होईल.